नमस्कार मित्रांनो, अपूर्णांकांवरील क्रिया या धड्यावरील या व्हिडिओमध्ये उजळणीशी संबंधित काही गणितांचा सराव करूया। खालील अपूर्णांकांचे अंशाधिक, छेदाधिक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक असे वर्गीकरण करा। सर्वात प्रथम आपण अंशाधिक अपूर्णांक पाहूया। आपल्याला माहिती आहे अंशाधिक हा शब्द अंश अधिक या शब्दांनी तयार झालेला आहे। अंश म्हणजे आपल्याला माहिती आहे या पूर्णांकातील वरची संख्या, आणि जर अंश छेदापेक्षा अधिक असेल तर तो अंशाधिक अपूर्णांक असतो। पहिल्या याच्यामध्ये अंश 3 आहे, छेद 2 आहे, म्हणजेच अंश अधिक आहे, म्हणजे 3/2 हा अंशाधिक अपूर्णांक आहे। पुढे पाहाल तर इथे 14 अंश आहे, 3 छेद आहे, पुन्हा एकदा अंश छेदापेक्षा अधिक आहे, आणि बाकी कुठेही आपल्याला हे असे दिसत नाहीये। म्हणजे 3/2 आणि 14/3 हे अंशाधिक अपूर्णांक आहेत। आता पाहूयात छेदाधिक अपूर्णांक। छेद अधिक, इथे पाहाल तर छेद हा अंशापेक्षा मोठा आहे, म्हणजे 2/3 हा छेदाधिक अपूर्णांक आहे। पुन्हा आपण इथे पाहू, इथे सुद्धा छेद हा अंशापेक्षा मोठा आहे, म्हणजे 2/3 4/9 हे छेदाधिक अपूर्णांक आहेत। आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक पाहूयात। पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये अपूर्णांकाबरोबरच एक पूर्णांक सुद्धा सोबत असतो, म्हणजेच 2/3 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, आणि तसेच 4/1/2। आता पुढचे गणित पाहूयात। खाली दिलेल्या अपूर्णांकांमधील सममूल्य अपूर्णांकांचे गट बनवा। यासाठी आपण अंश आणि छेद यांचे विभाजक काय आहेत हे पाहूया। 4/5 यामध्ये आपल्याला समान विभाजक कोणताही दिसत नाहीये। 3/7 यामध्ये सुद्धा आपल्याला कोणताही समान विभाजक दिसत नाहीये। 1/5 मध्ये सुद्धा आपल्याला कोणताही सामायिक विभाजक दिसत नाहीये। 12/28 मध्ये आपल्याला सामायिक विभाजक दिसतायत, त्यामुळे आपण त्यांची मांडणी करूया। बारा 3x4 आणि 28 7x4 असे आपण लिहू शकतो, आणि यात आपण पाहू की सामायिक विभाजक हा 4 आहे, आणि सामायिक विभाजक जर आपण बाजूला केला तर आपल्याकडे राहतात 3/7, म्हणजेच 12/28 हा 3/7 या गटात येतो। 12/15 मध्ये सुद्धा आपल्याला सामायिक विभाजक दिसत आहे। 3 हा सामायिक विभाजक आहे, तो बाजूला केल्यास जो अपूर्णांक राहतो तो आहे 4/5, म्हणजेच 12/15 4/5 या गटात येतो। तीन 3/15 इथे सुद्धा एक सामायिक विभाजक दिसत आहे। 3 म्हणजेच 1x3 आणि 5x3, 3 हा सामायिक विभाजक आहे, तो जर बाजूला केला तर आपल्याकडे राहतो अपूर्णांक 1/5, म्हणजेच 3/15 हा या गटात येणार आहे। 18/42 इथे आपल्याला दिसतो की 6 हा सामायिक विभाजक आहे, म्हणजेच पुन्हा एकदा 18/42 हा 3/7 या गटात येणार आहे।
20/25. यामध्ये आपल्याला दिसतोय सामायिक विभाजक 5 आहे आणि म्हणजेच आपल्याला दुसरा सममूल्य अपूर्णांक मिळतोय तो म्हणजे 4/5. म्हणजेच याचा गट आहे 4/5 आणि शेवटचा आहे 6/30. यामध्ये पाहूया आपण, यामध्ये पुन्हा 6 हा सामायिक विभाजक दिसतोय. सामायिक विभाजक जर आपण बाजूला केला तर आपल्याकडे सममूल्य अपूर्णांक राहतोय 1/5. म्हणजेच 6/30 हा 1/5 या गटात येतो. त्यामुळे आपण दिलेल्या सर्व अपूर्णांकांचे 3 गटामध्ये वर्गीकरण केलेले आहे. पुढचे गणित पाहूया. बेरीज किंवा वजाबाकी करा. 2/3 अधिक 1/2. बेरीज किंवा वजाबाकीमध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला छेद समान लागतो. समान छेदासाठी आपण त्याचा लसावी काढतो. 3 आणि 2 चा लसावी आहे 6. त्यामुळे त्याचा सममूल्य अपूर्णांक मध्ये 6 चा छेद असेल. 3 दोन्ही 6 म्हणजेच आपल्याला अंशाला सुद्धा 2 ने गुणायचा आहे. 2 दोन्ही 4. तसेच इथे सुद्धा आपल्याला छेद 6 पाहिजे. 2 बेत्रिक 6 म्हणजेच 1 गुणिले 3 3. आता छेद समान झाल्यानंतर अंशांची आपल्याला बेरीज करायची आहे. 4 अधिक 3 7. म्हणजे आपल्याकडे आलेला आहे 7/6. आपण इथे वजाबाकी पाहूया. पुन्हा एकदा छेद भिन्न आहेत म्हणजे आपल्याला त्यांना समान करायचं आहे. त्यासाठी लसावी आपल्याला पाहिजे. लसावी 4 आणि 3 चा आहे 12. म्हणजे आपल्याला छेद मिळणार आहे 12. 4 गुणिले 3 म्हणजे 12. म्हणजेच आपल्याला अंशाला पण 3 ने गुणायचं आहे. 3 गुणिले 3 9. इथे 3 गुणिले 4 म्हणजे 12. म्हणजेच अंशाला 4 ने गुणायचं आहे. 2 गुणिले 4 8. छेद समान झाल्यानंतर अंशांची वजाबाकी करायची आहे. 9 वजा 8 1. म्हणजे उत्तर आहे 1/12. पुन्हा भिन्न छेद. लसावी आहे 35. लसावी होणार आहे आपला नवीन छेद. सममूल्य अपूर्णांकासाठी आपण छेदाला 5 ने गुणले तर अंशाला सुद्धा 5 ने गुणून आपल्याला इथे मिळतात 20. तसेच या अपूर्णांकामध्ये सुद्धा आपल्याला छेद करायचा आहे 35. 5 गुणिले 7 म्हणजे 35 होतोय. सममूल्य अपूर्णांकासाठी आपल्याला अंशाला सुद्धा 7 ने गुणायला हवं. 2 गुणिले 7 म्हणजे आले 14. छेद समान झाला की फक्त अंशांची वजाबाकी करायची आहे. 20 वजा 14 आले 6. म्हणजे आपले उत्तर आहे 6/35. या बेरजेमध्ये आपल्याला दिसतंय 1 छेद आहे 9, 1 आहे 3. आपल्याला माहिती आहे की 3च्या पाढ्यामध्ये 9 येतात. म्हणजेच 3 हा 9चा विभाजक आहे. त्यामुळे आपल्याला याचा लसावी जो आहे तो 9 असणार आहे. म्हणून पहिला अपूर्णांक आहे तसाच राहणार आहे. दुसऱ्या अपूर्णांकामध्ये आपल्याला छेद 9 करायचा आहे. 3 गुणिले 3 9 म्हणजेच अंशाला सुद्धा 3 ने गुणायचा आहे. वरती आले 3. छेद समान झाल्यानंतर अंशांची बेरीज 5 आणि 3 8. 8/9. अपूर्णांक धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. अपूर्णांक फ्रॅक्शन. भिन्न छेद अपूर्णांक अनलाइक फ्रॅक्शन. छेदाधिक अपूर्णांक प्रॉपर फ्रॅक्शन. अंशाधिक अपूर्णांक इम्प्रॉपर फ्रॅक्शन. सममूल्य अपूर्णांक इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. समच्छेद अपूर्णांक लाइक फ्रॅक्शन. पूर्णांकयुक्त अपूर्णांक मिक्स्ड फ्रॅक्शन. अंश न्यूमरेटर. छेद डिनॉमिनेटर. सामायिक विभाजक कॉमन फॅक्टर. गुणाकार व्यस्त रेसिप्रोकल. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.